नमस्कार. मी आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. अगदी आईच्या हातची चव देणार मी आपली काकी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे भरलेलं कारलं. कारलं म्हटलं की सहसा कोणाला आवडत नाही, पण आज आपण असं भरलेलं कारलं बनवणार आहे ज्यांना आवडत नाही ते सुद्धा तुमच्याकडून मागून आवडीनं खातील. चला तर मग आपण भरलेलं कारलं बनवू. एकूण 5 कारलं घेतलंय मी. कारलं घेऊन स्वच्छ धुवून घेतलंय आणि उभं काप करून आतून सगळं मी बिया काढलेला आहे. वरून मी काय काढणार नाही आहे. हे कारलं मला असंच छान दिसते. चला तर मग आपण बनवायला घेऊ. गॅसवर कढई ठेवून पाणी ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामध्ये कारलं वाफून घेतलं की कारलं कडू होणार नाही, म्हणजे कडवटपणा निघून जाईल कारल्याचा. 1-5 मिनिट कारलं ह्यातच शिजू द्यायचं आहे. चांगलं एक वाफ येऊ द्यायची आहे. कारलं शिजवायला घालून आपण 5 ते 10 मिनिटं झाले. बघूया कारलं कसं शिजलंय. कारलं छान शिजलेलं आहे. गॅस बंद करूया आणि ह्यातलं कारलं आपण काढून कढई बाजूला ठेवून देऊया. गॅस चालू करूया आणि लगेचच दुसरी कढई ठेवायची आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल जरा गरम झालं की जिरं मोहरी घालून घेऊ. तेल गरम झालेलं आहे, त्यात जिरं मोहरी घालून घेऊ. हिंग घालायचं आहे थोडंसं. कढीपत्ता, हे कांदा बारीक चिरून घेतलाय. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर भाजलेला आहे. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ. परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजतात. मीठ बघूनच घालायचं आहे. आपण कारलं शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं बघून घालायचं. मिठामुळे पटकन भाजता येईल. टोमॅटोला आणि कांद्याला तेल सुटतं. टोमॅटो आणि कांदा छान भाजलेला आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया बारीक केलेलं. त्यात तुम्ही सुकं खोबरं घातला तरी सुद्धा चालेल, ते पण छान लागते. आता आपण मसाले घालून घेऊ. हे मसाला केला आहे मी घरगुती मसाला. मिरची, धने, दालचीन, काळी मिरी, वेलदोडे, लवंग हे सगळं घालून घरातच मी रोजच्या भाजीसाठी हे मसाला करून ठेवलेला आहे. ते मी थोडंसं घेत आहे. हे मिरची पूड आहे. हळद थोडीशीच घालायची आहे. मगाशी पण घातलेलं आहे आपण हळद. हे गरम मसाला आहे.
हे आमचूर पावडरनं थोडंसं असं आंबट गोड चव येते छान. आणि मी ह्या भाजीमध्ये साखर घालणार नाही आहे. हे सगळे मसाले घालून कालवून घ्यायचं आहे आणि त्यातच थोडंसं गूळ पावडर वापरलं आहे मी. कारल्याची भाजी म्हटलं की शक्यतो साखरेच्या ऐवजी गूळ पावडरच वापरतात. आपला मसाला तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. छान कालवून गॅस बंद करून आपण कारल्यामध्ये भरूया मसाला. हा गॅस बंद करून हे कारल्यामध्ये मसाला आपण भरून घेऊ. मी मसाला प्लेटमध्ये काढलेला आहे. ते थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून घेऊ. असं छान भरून घ्यायचं आहे. थोडंसं असं दाबायचं आहे. दाबल्यानं ते गच्च बसते आणि कारलं भाजताना बाहेर मसाला येत नाही त्यामधला. असं आपण सगळे कारले भरून घेऊ. हे असं भरायचं आणि मधून असं दाबायचं आहे. मसाला गच्च बसतो. हे असं मी सगळं कारले भरून घेतलेलं आहे. त्याचा थोडासा मसाला राहिला आहे. ही मसाला मी नंतर घालणार आहे. तीच कढई आपण परत गॅसवर ठेवायची. गॅस पेटवून घेऊ. थोडंसं तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. आपण एक एक कारलं यामध्ये सोडून देऊ. छान भाजून घ्यायचं आहे कारलं. सगळे कारले आपले भाजून झालेले आहेत. आपण मसाला पण ह्यामध्येच घातलेला आहे. आता आपण प्लेटिंग करून खायला घेऊ. तुम्ही पण माझा हा व्हिडिओ बघून घरी करून कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करून घेऊया. हे अशा प्रकारे आपली भरलेली कारले तयार झालेली आहे. अजिबात तुम्हाला कडवट लागत नाही. हे चपाती संग भाकरी संग तुम्ही खाऊ शकताय. खूप छान लागते. वरून थोडंसं कोथिंबीर गार्निशिंग करायचं आहे. हे शिल्लक राहिलेला मसाला यावर घालताय मी. थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. बघा आपली भरलेली कारली किती छान दिसत आहे.